आज आपण बनवूया विदर्भ स्टाईल चिकन खरडा। त्यासाठी इथं मी 5 अख्खे नग चिकन घेतलेले, ते आपण आता व्यवस्थित कट करून घेऊ। आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहे मी। आपण आता चिकन कट करून घेऊ। चिकन आपलं आता व्यवस्थित पूर्ण पीस कट करून झालेले बघू शकता। आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। पाणी आता चिकन स्वच्छ धुवून घेऊ। आपण आता पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ चिकन बॉईल करण्यासाठी। काही खडे मसाले घेतलेले ते आपण टाकून घेऊ। चिकन आपण व्यवस्थित परतून घेऊ। कढीपत्ता 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित चिकन परतून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, जिरे, चवीनुसार मीठ, हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हळद आणि मीठ चिकनमध्ये। आपण आता चिकन बॉईल होण्यासाठी पाणी टाकून घेऊ पातेल्यामध्ये। आपण आता चिकन अर्धा तास असं शिजवून घेऊ। आपण आता कांदे बारीक चिरून घेऊ। आपलं आता अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे। आपलं चिकन व्यवस्थित बॉईल झालेलं आहे। आपण आता पातेलं एका साईडला काढून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेले बारीक चिरून, आलं आहे आणि लसूण आहे, व्यवस्थित परतून घेऊ आपण। हिरवी मिरची आपण आता हिरवी मिरची पण व्यवस्थित परतून घेऊ 2 ते 3 मिनिटं। बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, आपला आता खरडा चिकनचा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड झाल्यानंतर जाड बारीक त्याला आपण दळून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता कांदा व्यवस्थित परतून घेऊ। कांदा आपण हलका ब्राऊन होईपर्यंत असंच परतून घेऊ। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला बघू शकता, छान असा त्याला कलर बी आलेला आहे। आपण आता याच्यामध्ये खरड्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊ। हे खरड्याचं वाटण आपण 2 ते 3 मिनिटं असंच व्यवस्थित परतून घेऊ, कच्चापणा जाऊस तोपर्यंत। चिकन मसाला, गरम मसाला, किचन किंग, चवीनुसार मीठ। आपण आता मसाले व्यवस्थित परतून घेऊ 2 मिनिटं।
आपण आता खरड्यामध्ये थोडंसं सूप टाकून घेऊ। आपण आता बॉईल केलेले चिकन खरड्याच्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आपण आता चिकन 10 मिनिटं असंच मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊ, जेणेकरून मसाल्याचा पूर्ण अर्क चिकनमध्ये उतरला पाहिजे। बारीक चिरलेली कोथिंबीर, आपला आता विदर्भ स्टाईल खरडा चिकन बनवून तयार आहे। आपण सर्व करून घेऊ।